सर बोल ना. मला अर्ली रिटायरमेंट हवी. बर, त्यासाठी काय एक बेस्ट प्लॅन असतो? अर्ली रिटायरमेंट म्हणजे काय? 40 ते 45 पर्यंत मला काम करायचं आहे. बर. त्यानंतर मला रिटायरमेंट घ्यायची. कारण मला हेक्टिक लाईफ जगायची नाहीये. मला लवकरात लवकर रिटायरमेंट घ्यायचं आहे. बर, ठीक आहे. चल मला सांग किती वर्षापर्यंत? 45 पकडूया आपण. 45 इयर पर्यंत तुला रिटायर हो व्हायचं? चालेल, काय इश्यू मला सांग तुझं एज काय? माझं एज 22 आहे आता. 22 इयर्स. येस. ओके. तुझी सॅलरी किती आहे? अराउंड 30,000. 30,000 रुपये. आणि तुझा एक्सपेन्स? ऍक्च्युली एक्सपेन्स सगळे माझे वडीलच बघतात. 5 ते 6,000 क्वचित एक्सपेन्सेस तेवढा होत असेल. सो मेजरली तुझे 25,000 रुपये शिल्लक राहतात असं तुला म्हणायचं आहे? हो सर. चलो ठीक आहे. खूप मोठी गोष्ट नाही. रिटायरमेंटला किती कॉर्पस पाहिजे तुला? 45व्या वर्षी तुझ्या अकाउंटवर किती पैसे असतील मग ते तुझ्यासाठी बेस्ट असेल असं वाटतं? अराउंड 2 ते 3 कोटी पर्यंत कॉर्पस बनवायचं. ते 3 कोटी पर्यंत. पैसा ही पैसा होगा. मस्त प्लॅन आहे. काय वाटतं तुला या सेव्हिंग मधून 2 ते 3 कोटी सेव्ह होतील? नाही, सॅलरी तर माझी वाढतच जाणार आहे. बरं, सॅलरी वाढेल तसं सेव्हिंग वाढवणार तू असं तुला म्हणायचं? बरं ठीक आहे. मी तुला एक सिंपल प्लॅन देतो. तरी 1 वर्षाला तू 2.5-1 लाख रुपये सेव्ह करतेस. ओके. तुझ्या हातामध्ये आता इथून पुढे म्हणजे 45व्या वर्षी जरी तू प्लॅन केलास आणि आता तुझं वय 22 जरी पकडलं तरी 23 वर्ष तू अजून गुंतवणूक करू शकतेस. मग 23 वर्षांमध्ये अप्रॉक्सिमेटली नाही म्हटलं तरी खूप जास्तीत जास्त एक 50-1 लाख रुपये तू 40-50 लाख रुपये सेव्ह करू शकतेस. पण त्याचे आपल्याला करायचे 2-3 कोटी रुपये होतील वाटतं? थोडंसं कठीण वाटतं, बट तुम्ही सांगा कोणता तरी बेस्ट प्लॅन. ओके ठीक आहे. मी तुला सांगतो बघ, एक ब्रॉडर लेवलला जर विचार करायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यात 2 गोष्टी न सांगता येतात. एक तर आजारपण आणि मृत्यू. तुला पहिला त्यावर काम करायला पाहिजे. तुझा आता सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय माहितीये? तुझं वय. जेवढं तुझं वय वाढतं तेवढ्या सगळ्या गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुला महाग मिळायला लागतात. हेल्थ इन्शुरन्सचा तुझा प्रीमियम वाढतो, लाईफ कव्हरचा प्रीमियम वाढतो, या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. सो पहिला तू काय करणार? हेल्थ आणि लाईफ कव्हर घेणार. कारण या 2 गोष्टी तुला न सांगता येतात. समज एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो सांगून येतो का? नाही. आजारपण सांगून येत नाही. मग या केसमध्ये तू एकतर हेल्थ इन्शुरन्स घेणार आणि लाईफ कव्हर घेणार. बघ सिंपल आहे. एकतर हेल्थ इन्शुरन्स आपण एक्झाम्पल पकडू. तुला 1,000 रुपये महिन्याला भरणं जड आहे का? नाही. वर्षाचे 12,000 जातील. समज तुला लाईफ कव्हर पाहिजे. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. लाईफ कव्हर मध्ये मी एक तुला प्लॅन सजेस्ट करेन. याच्यामध्ये कॉम्बिनेशन येतं. एकतर लाईफ कव्हर पण मिळेल आणि रिटर्न पण मिळतील. बेसिकली काही लोक याला पॉझिटिव्हली घेतात, काही लोक निगेटिव्हली घेतात. पण लाईफ कव्हर मध्ये तुला समज 1 कोटीचा कव्हर आपण घेतला तर तुला अप्रॉक्सिमेटली 30-40,000 रुपये तुला भरावे लागतील इयरली. समज 30,000 रुपये भरावे लागतील. पण अजून एक 15-20,000 रुपये जर तू एक्स्ट्रा भरलेस तर खूप मोठा परतावा मिळणारा प्लॅन सुद्धा तुला मिळू शकतो. आणि हा मी लिमिटेड पे बद्दल बोलतोय. 12च वर्ष भरायचं. कारण आफ्टर रिटायरमेंट 45 नंतर तू हप्ते भरत बसणार आहेस का? तर ते बर्डन नकोय. राईट. सो मी 12 वर्षाचा प्लॅन घेतला. आता मी प्लॅनचं नाव ऑन कॅमेरा मी डिस्कस करणार नाही बिकॉज ते ऍडवायझरी मध्ये जातं. सो ज्यांना कोणाला मदत हवी असेल त्यांनी कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता. सो ब्रॉडर लेवलला बघ, मी तुला सांगतो की अप्रॉक्सिमेटली 6,500 रुपये आपण पकडून चालू. 70,000 रुपये आपण 70-75,000 इव्हन तो 60,000 वर पण येऊ शकतो. डिपेंड करता आपण कव्हर कितीचा घेतोय. आणि तो परत 40 वर पण येऊ शकतो जर तू 50 लाखाचा कव्हर घेतला तर. मी पकडतोय 1 कोटीचा कव्हर. कारण आता बघ, तुझ्या लाईफची व्हॅल्यू जर आपण तसं पकडायला गेलं तर 12×36 3,60,000 रुपये म्हणजे 35 लाख 40 लाखापर्यंत कव्हर तुला येणं पाहिजे किंवा 50 लाखापर्यंत पण आपण जाऊ शकतो. ओके. 50 लाख लाईफ कव्हर पाहिजे. पण आपण आजचा बघतोय. 10 वर्षानंतर तुझा इन्कम वाढणार. सिंपल आहे. तुझ्या इन्कमला 1 वर्षाचा इन्कम मल्टिप्लाय बाय 20 किंवा 10 मिनिमम एवढा तुला लाईफ कव्हर मिळायला पाहिजे, विच इज टर्म इन्शुरन्स. बरोबर आहे? 1 कोटीचा बास आहे मला सर. ठीक आहे. सो 1 कोटी आपण फ्युचरच्या हिशोबाने घेतोय. आता गरज नाहीये तशी बघितली तर. जर तू 1 कोटीचा कव्हर घेतेस तर तुला अप्रॉक्सिमेटली 6,500 रुपये पर मंथ भरावे लागतील. यानंतर SIP म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट. अननेसेसरी मी याला कॉम्प्लिकेटेड नाही करणार की तू PMS मध्ये जा, AIF मध्ये जा, स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट कर. गरज नाहीये. कारण आपली कमाई त्या लेवलची अजून तर नाहीये. बरोबर. सो या केसमध्ये मी तुला सजेस्ट करेन की 7,500 रुपये तू SIP कर पर मंथ. या सगळ्याची टोटल किती झाली? 7,500, 6,500 आणि 1,000 रुपये. माझ्या मताप्रमाणे हे 15,000 रुपये होतात. आता हे 15,000 रुपये पर मंथ तू स्पेंड करतेस. फक्त 15,000 मध्ये एवढे सगळे? हो. पण बाकी 15,000 शिल्लक राहिले. तू म्हणत होतेस की 5,000 ते 7,000 रुपये तुझा ऍक्च्युअल एक्सपेन्स आहे. 10,000 रुपये एक्स्ट्रा शिल्लक राहिले अजून तुझ्याकडे. म्हणजे
ते 10,000 रुपये तू तुझ्या लाईफमध्ये एन्जॉयमेंटसाठी यूज करू शकतेस. तुला टूरला जायचं आहे, ट्रिप्स करायचे आहेत, चांगले कपडे, चांगलं फूड, XYZ जे काही तुला एक्सपेन्स करायचे तू त्यामधले करू शकतेस. याच्या पुढे अजून एक सजेशन देईन. 1,000-2,000 रुपये तुला जर वाटत असेल अजून सेव्ह करायचं आहे, यू कॅन सेव्ह दिस अमाऊंट फॉर द इमर्जन्सी फंड. आता तुझ्या वडिलांचं बॅकिंग तुझ्यासाठी आहे, जसं तुम्हाला सांगत होती की काही अमाऊंट तुमच्या वडिलांनी पण तुझ्या नावाने सेव्ह केली, 3-4 लाख रुपये. सो इफ यू वॉन्ट ती सुद्धा तू ॲज अ लमसम म्हणून ऍड करू शकतेस म्युच्युअल फंडमध्ये. सो असा जर तू प्लॅन बनवला तर तुला पुढे कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आता ही युटिलाइज कसं होणार हे मी तुला सांगतो. आजपासून तुझं वय झालं समज 45, येत्या 23 वर्षानंतर जॉब बंद झाला, पण हे होत असताना तुझी सॅलरी 10% जसं तू म्हटलीस की माझी वाढतच जाणार आहे. 10 वर्षानंतर तुझी सॅलरी अप्रॉक्सिमेटली 70-80 हजार रुपये होईल. 15 वर्षानंतर 1 लाख क्रॉस करून तुझी सॅलरी पुढे जाणार आहे. आणि ज्या वेळेला 23 वर्ष पूर्ण होतील अप्रॉक्सिमेटली 2.25 लाख रुपये तुझी सॅलरी असायला पाहिजे. आणि ऑलरेडी तू वेल एज्युकेटेड आहेस, सो त्याच्यापेक्षाही बेटर तुझी सॅलरी जाणार. पण आपण कन्झर्वेटिव्हली विचार करूयात की एवढीच तुझी सॅलरी असेल. आता वाटेल तुला आकडा की अरे 2.25 लाख खूप मोठा आकडा आहे, पण नाहीये. त्या लेवलनी महागाई पण वाढत जाते, 6%नी इन्फ्लेशन वाढणार आहे, हार्डली 4%ची ग्रोथ आपण एक्सपेक्ट करतोय आणि त्याच्यापेक्षाही बेटर होतच जाणार आहे. करेक्ट आहे ना? सो 23 वर्षांनंतर तुझी SIP केली आहेस ना, या SIPची व्हॅल्यू होणार आहे अप्रॉक्सिमेटली, खूप कमी जरी बघितलं तर 2.25 करोड रुपये. 2.25 करोड रुपये? हो. पण इंटरेस्टिंग पार्ट मी तुला सांगतो. जो तू लाईफ कव्हर घेतलायस तो 100 वर्षापर्यंत घेतलायस. जर तुला तो 100 वर्षापर्यंत नको असेल तर तो 60 पर्यंत घेऊन ये. तुझा प्रीमियम जो जातो 6,500 तो अजून ड्रॉप होणार. आता तू म्हणशील 6,500 सर 12 वर्ष भरून मला अजून काय मिळणार? तर अजून इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुला त्याचा पुढे सांगतो. पण आता बघ, तुझी अपेक्षा 2-3 कोटीची होती, ती तर ऑलमोस्ट इथं पूर्ण झाली. येस. आता मी तुला ऑप्शन देतो SWPचा. तू इथे SWP लाव. तुला खर्च किती असेल त्यावेळी? 50-60 हजार. आत्ताचा जर 5,000 पकडला तर, पण लाईफस्टाईल तर बेटर जगणार असेल तू, तर मी म्हणेन 1 लाख रुपयांची विड्रॉल लाव. 1 लाख रुपये इनफ आहे तुझ्यासाठी? तर नाही, तू 2 लाख रुपयांची विड्रॉल लाव. 2 लाख रुपये प्रत्येक महिन्याला तुझ्या अकाउंटला येत राहणार आहेत. आज तू 30,000 कमवतेस, त्यावेळी कदाचित तुझी सॅलरी 2 लाख असेल, पण मी म्हणेन सगळा खर्च 2 लाख रुपये तू करू शकतेस. ज्या वेळी तू रिटायर होणार, आपण 60 वर्ष पकडू. रिटायरमेंट नॉर्मली कधी असते लोकांची? 60 वर्षाला असते. पण तू 45ला घेतलेस, 60व्या वर्षी तुझ्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू किती असेल? पैसे तर तू काढतेस ना, तसं बघितलं तर कमी व्हायला पाहिजे. राईट. विड्रॉल तर चालूच आहे माझं. मग त्यामुळे व्हॅल्यू कमी होणार की वाढणार? कमी होणार. कमी व्हायला पाहिजे व्हॅल्यू. बरोबर. किती होईल वाटतं तुला? 2.25 कोटीचे 60व्या वर्षी? अराउंड 1 कोटीच्या आसपास होतील. 1 कोटीच्या आसपास व्हायला पाहिजे. पण 60 वर्षाची जेव्हा तू बनणार ना, त्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू होणार आहे 6 करोड रुपये. 6 करोड रुपये. सो याचा उपयोग तुझ्या पुढच्या पिढ्यांना पण होऊ शकतो, तुला पण होऊ शकतो. आपण आपली पुढची पिढी अजून बेटर बनवण्यासाठी त्याला वापरू शकतो. ही एक गोष्ट झाली. पण मी तुला सांगितलं होतं इथं तुझ्यासाठी सरप्राईज आहे. लाईफ कव्हर. लाईफ कव्हर मध्ये फक्त तुला लाईफ कव्हर मिळणार नाहीये. ही पैसे जे तुझे आहेत ते इन्व्हेस्ट होणार आहेत मार्केटमध्ये सुद्धा. याचा रिपोर्ट जर तू बघितलास हिस्टॉरिकल रिटर्न, तर गेल्या वर्षी त्याने 2-3% रिटर्न दिलेत, पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्याने रिटर्न दिलेत 32%च्या आसपास. 32%. आणि गेल्या 3 वर्षांमध्ये 18 पॉईंट समथिंग तू बघू शकतेस. सो बेसिकली जर तू बघितलीस की आपण 18% जरी बघितलं किंवा 15% जरी कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा 60व्या वर्षी याचा परतावा किती असणार आहे माहितीये? ऑलमोस्ट 6 कोटी रुपये. 12 कोटी रुपये तुझ्याकडे असणार आहेत. हा एक गोष्ट आहे, म्युच्युअल फंड मध्ये तुला 12.5% आसपास आता टॅक्स लागतो. पकडून चाल की 6 कोटी मधले 50 लाख रुपये तुझे गेले, 60 लाख रुपये गेले, काही प्रॉब्लेम नाही, त्याला पण टॅक्स हार्वेस्टिंग करता येतं. आता त्याच्याबद्दल जास्त चर्चा नको आहे. बट ओव्हरऑल जे तुझे 6 कोटी रुपये इन्शुरन्स मधून येणार आहेत ते कम्प्लीट टॅक्स फ्री असणार. टोटली टॅक्स फ्री. टोटली टॅक्स फ्री. सो याला खूप चांगल्या प्रकारे तू युटिलाइज करू शकतेस. सो हा झाला तुझा प्लॅन. कसा वाटला? खूप छान वाटला हा प्लॅन. रिटायरमेंट पण सिक्युअर होईल आणि मी इझिली यातून मनी पण विड्रॉ करेन आणि टॅक्स फ्री पण होऊन जाईल. परफेक्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट तुला सांगतो की आपण इन्व्हेस्ट करतोय फक्त 15,000. तुझी सॅलरी 2.25 लाख, 3 लाख, 1.5 लाख जे काही व्हायची ती त्यावेळी असेल, पण इन्व्हेस्टमेंट फक्त 15,000. म्हणजे इन बिटवीन तुला एखादी कार पाहिजे, बाईक पाहिजे किंवा एखादं छोटंसं घर तुला फ्लॅट घ्यायचं आहे, ते सुद्धा तू लोनवर घेऊ शकतेस. परिणामी लोन पण क्लिअर होईल येत्या 20 वर्षांमध्ये, वस्तू पण तुझ्या बनतील आणि 6 कोटी आणि 6 कोटी 12 कोटी परत तुझे असतील. प्लस 2 लाख रुपये प्रत्येक महिन्याला तू घेतेसच. याला म्हणतात
ऍक्च्युअल फायनान्शियल प्लॅनिंग. अजून बऱ्याच गोष्टी तुझ्या आपण डिस्कस करूयात. आता थँक्यू वैष्णवी. असाच प्लॅन या लोकांसाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. तुझ्या बाकीच्या गोष्टी आपण थोड्या वेळाने डिस्कस करूच, पण तुमची जबाबदारी असेल हा प्लॅन मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करण्याची. तुम्हालाही अशा कुठल्या प्लॅन बद्दल माहिती हवी असेल, आमची मदत तुम्हाला जर कुठे लागणार असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.